विद्यार्थ्यांनो, आपल्या द्वितीय सत्रात तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. बघा, आपण 7व्या प्रकरणापर्यंत इतिहासाचा अभ्यास आपला झालेला आहे फर्स्ट टर्मला. आता सेकंड टर्मला आपल्याला 8व्या पाठापासून सुरुवात करायची आहे. शिवराय हे आदर्श राज्यकर्ता कसे होते हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. मागील 7व्या पाठापर्यंत महाराज हे एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते कसे होते, त्यांचे विविध धोरणं हे आपण अभ्यासलेले. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ याचासुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आता शिवरायांचे आदर्श राज्यकर्त्याचे गुण हे आपल्याला जाणून घ्यायचे. महाराज हे स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते. या विविध परकीय सत्ता महाराष्ट्रावर आपले अधिराज्य गाजवत होत्या. किंबहुना महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतावर, आपल्या देशावर या विविध सत्तांचे वर्चस्व होते. आपल्या देशाने भरपूर लोकांचे आक्रमणं बघितलेले आहे. दिल्लीच्या गादीवर सुद्धा विविध राज्यकर्त्यांनी राज्य केलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य प्राप्त झालेले आहे. तर शिवरायांनी हे महाराष्ट्रातील स्वराज्य स्थापन करण्याअगोदर या सत्तांचे वर्चस्व आपल्यावर होते. महाराजांनी हा सर्व संघर्ष बघितलेला होता आणि त्या सत्ता उलथवून टाकण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करून हे मराठ्यांचे स्वराज्य स्थापन केलेले होते. या सत्तांविरुद्ध महाराजांनी जो संघर्ष केला तो प्रतिकूल परिस्थितीत केलेला होता. बघा, त्यांना काही सर्व परिस्थिती अनुकूल नव्हती. किंबहुना महाराष्ट्रातले येथील जनताच त्यांच्या विरोधात होती. त्यांचे सहकारी असलेले मित्र यांनी त्यांना खूप साथ दिली. पण शिवरायांचे जे वडील होते शहाजीराजे यांचेच मित्र जे असायचे, त्यांचे मित्र सरदार होते आणि या सर्व घोरपडे, निंबाळकर या सर्वांनी विरोध केलेला होता स्वराज्य स्थापनेसाठी. हा स्थानिक विरोधसुद्धा महाराजांना मोडून काढावा लागला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत गड, दऱ्या, खोऱ्या, त्याचबरोबर युद्ध साहित्य कमी असताना या सर्व परिस्थितीत हळूहळू स्वराज्याची लढाई लढत महाराजांनी एक स्वतंत्र आणि सार्वभौम असं स्वराज्य स्थापन केले होते. पण या स्वराज्याचा कारभार ची व्यवस्था व्यवस्थित लावून दिली. त्याचबरोबर अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून त्यांना विविध खाते सोपवले आणि आपल्या हा जो संघर्षमय परिस्थितीत मिळवलेलं राज्य होतं, या सर्व राज्याचं त्यांनी व्यवस्थित अशी विभागणी करून दिली आणि त्याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी कर्तबगार अधिकारी नेमले होते. हे जे स्वराज्य होते हे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केलेली एक नवीन सृष्टीच होती. हा सगळा अभ्यास आपण प्रथम टर्मला शिकलेलो आहोत. फर्स्ट टर्मला आपण हे सगळं शिकलेलो आहोत. तर स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः खूप मोठ्या धोक्यांमध्ये सामोरे गेलेले होते. आपण जर एक एक प्रसंग महाराजांच्या जीवनातला अभ्यासला तर लहानपणापासून महाराजांनी खूप प्रसंगांना, धोक्यांना सामोरे गेले. जीवाची पर्वा न करता हे स्वराज्य स्थापन केले. त्यातील उदाहरण जर द्यायचं तर अफजल खान वध, अफजल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळगडाचा वेढा, शाहिस्तेखानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली स्वतःची सुटका, हे सर्व प्रसंग खूप मोठ्या जोखमीचे होते. एका जरी प्रसंगात महाराज सापडले असते तर त्यांच्या जीवाला धोका होता. त्यांना या सर्व कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या सहकार्यांनी, मित्रांनी सुद्धा खूप मदत केली आणि या सर्व परिस्थितीतून आई भवानीच्या आशीर्वादाने ते सुखरूपपणे बाहेर पडले. हा सर्व इतिहास आपण मागील पाठांमध्ये शिकलेलो आहोत. तर महाराजांमध्ये असे कोणते गुण होते की ज्यामुळे त्यांनी या सर्व परिस्थितीतून बाहेर पडले? तर एक महत्त्वाचा गुण म्हणजे संघटन चातुर्य. त्यांना हे जीवाला जीव देणारे मित्र का निर्माण झाले? त्यांना कुठल्याही परिस्थितीत सहकार्य करायला मित्र तयार असायचे. युद्ध प्रसंगाला जायचं तर अगोदर मित्र म्हणायचे, त्यांचे सहकारी म्हणायचे की महाराज तुम्ही नंतर, आधी आम्ही असताना तुम्हाला जाण्याची काहीच आवश्यकता नाही. असा प्रसंग असलेला आपल्याला माहिती आहे की आपल्या तानाजी मालुसरे याने सुद्धा तसाच महाराजांना वचन दिलं होतं की मी रायबाचं लग्न नंतर करेल आणि आधी सिंहगड किंवा आपला प्रतापगड जिंकून येईल, कोंडाणा जिंकून येईल, सॉरी. तर असे हे प्रसंगामध्ये जीवाला जीव देणारे सहकारी उभं करणे हे साधी गोष्ट नाही. महाराज एका सरदाराचे पुत्र होते, पण हे सहकारी त्यांनी कसे निर्माण केले? हे दऱ्याखोऱ्यात राहणारे मावळ्यांचे मुलं होते.
या सर्वांना महाराजांनी खूप जीव लावला, त्यांच्यामध्ये मित्रत्वाची भावना निर्माण केली. आपली परिस्थिती आहे, त्यांच्यात खूप अंतर असून सुद्धा त्यांच्यासोबत महाराज फिरायचे, खेळायचे, त्यांच्यासोबत युद्ध कौशल्य ते ग्रहण करायचे, या लोकांमध्ये गप्पा मारायचे, विविध खेळ खेळायचे आणि त्यामुळे महाराजांमध्ये एक प्रकारचे ते मित्रत्वाची भावना त्या मुलांना मनात निर्माण झाली आणि त्यांना असं वाटायचं की हा आपल्यातलाच एक आहे. असं हे संघटन चातुर्य सर्वसामान्य लोकांमध्ये नसतं सहसा. मग हे संघटन चातुर्य कसं होतं ते आपण जाणून घ्या. मैत्रीचं महत्त्व महाराजांनी विशेष करून सांगितलेलं आहे. एक इंग्लिशमध्ये म्हण असते, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. याचा अर्थ होतो, जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र असतो. आणि ह्या संघटन चातुर्याच्या भरोशावर किंवा मित्रत्वाच्या भरोशावरच महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलेलं होतं आणि त्याची जबाबदारी त्यांना जीवाला जीव देणाऱ्या लोकांवर त्यांनी सोपवलेली होती. तर स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या भोवतालच्या लोकांना प्रेरित केले, त्यांच्याशी संभाषण केलं, त्यांना एकत्रित जमा केलं आणि त्यांना आपल्या स्वराज्याचं महत्त्व पटवून दिलं. विलक्षण असं संघटन चातुर्य महाराजांमध्ये होतं. त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर आणि जीवात जीव देणारे लोक गोळा केले, स्वातंत्र्याचं महत्त्व त्यांना पटवून दिलं. स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकाऱ्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले होते. हे सगळे प्रसंग आपण अभ्यासलेले आहे. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जिवामहाला, पन्हाळगडचा वेढा ओलांडून जात असता शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशीद, महाराज विशाळगडकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारे बाजीप्रभू देशपांडे, हे पण आपण अभ्यासलेले प्रसंग, किंवा हे तुम्ही गोष्टीच्या स्वरूपात सुद्धा त्यातून प्रेरणा मिळू शकते तुम्हाला. पुरंदरचा किल्ला लढवणारा मोरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे, महाराजांच्या आग्र्याहून सुटका प्रसंगी मोठी जोखम पत्करणारे हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, अशी अनेक उदाहरणे स्वराज्य उभारणीच्या कार्यात आढळतात. या सगळ्यांचा जर तुम्ही इतिहास नीट वाचला किंवा जाणून घेतला तर तुम्हाला त्यातून खूप प्रेरणा मिळेल आणि आपल्या स्वराज्यावर, आपल्या देशावर कसे प्रेम करावे, जीवास जीव द्यावा, हे सगळी माहिती तुम्हाला मिळेल आणि प्रेरणा मिळेल. त्यातून तुम्ही एक वेगळेच व्यक्तिमत्व घडू शकते. ते वाचून बघा जरा एकदा. हे उदाहरणं म्हणजे स्वराज्याच्या उभारणीच्या कार्यात असलेले एक मोठे मानदंड होते. महाराज आपल्या सहकाऱ्यांची काळजीसुद्धा तशीच घेत. बघा, लक्षात ठेवा, फक्त ते मित्र त्यांनी गोड गोड बोलून तयार केलेले नव्हते, तर ते त्यांना तशी काळजीसुद्धा घ्यायचे. आपल्या मित्रावर काही संकट आलं तर महाराज स्वतः जातीने चौकशी करायचे. उदाहरणार्थ, स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेथे हे त्यांच्याबरोबर आरंभापासूनच होते. सुरुवातीपासून रायरेश्वराच्या मंदिरात प्रतिज्ञा केली त्यावेळेसपासून तर उतारवयी ते ज्यावेळेस आजारी पडले त्यावेळेस महाराजांनी स्वतः त्यांची चौकशी करायचे. त्यांच्या औषधोपचारात कोणतेही हयगय होऊ नये असे त्यांनी सक्त ताकीद दिली होती. ज्यावेळेस सिंहगड जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे धारातीर्थी पडला त्यावेळेस रायबाचं लग्न राहिलं होतं, तेव्हा सुद्धा महाराज स्वतः रायबाच्या लग्नाला हजर राहिले. त्याचे लग्न त्यांनी स्वतः थाटामाटात केले आणि त्यानंतर त्याला आपल्या स्वराज्याच्या सैन्यामध्ये त्यांनी पुन्हा कामाला लावले, भरती करून घेतली. अशी महाराजांची लक्षपूर्वक अशी एक योजना असायची. लक्षात ठेवा, ते आपल्या सगळ्या सहकाऱ्यांकडे खूप लक्ष द्यायचे आणि त्यांच्या कुटुंबाची, जर धारातीर्थी सैनिक पडले तर त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यायचे. त्यांच्या कुटुंबाला व्यवस्थित रोजी मिळते की नाही याची सुद्धा ते काळजी घ्यायचे. त्याचबरोबर रयतेची सुद्धा, सामान्य लोकांची ते काळजी घ्यायचे. हा सुद्धा विशेष गुण होता त्यांचा. आदर्श राज्यकर्ता कसा हवा, फक्त राजा बनला हे योग्य नाही आहे, तर त्या राजामध्ये काहीतरी गुण असायला हवे. आपल्या भोवती असलेल्या लोकांचं संघटन करून घेणे, त्यांची व्यवस्थित काळजी घेणे आपल्या मुलाबाळाप्रमाणे, हा सुद्धा एक विशेष गुण आहे. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूंशी संघर्ष चाललेला असायचा. शत्रूंच्या स्वाऱ्यांमुळे प्रजा त्रस्त होत असायची. अशा वेळेस रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे की परकी आक्रमणं होतात, शत्रू संघर्ष करतात, शेती, वाडेतोडे हे उद्ध्वस्त करतात, त्यावेळेस प्रजेचे नुकसान होतं, प्रजा ही हवालदिल होऊन जाते, हे महाराजांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी प्रजेची विशेष काळजी लक्षपूर्वक ते द्यायचे.
शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिड खोराच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी ताकीद दिली होती. शाहिस्तेखानाचा वेढा आपल्याला आठवतंय, 2 वर्ष जवळजवळ शाहिस्तेखानाने वेढा घातलेला होता. त्यावेळेस महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखाला काय ताकीद दिली होती की प्रजेची काळजी घ्या आणि त्या प्रजेतले कोणीही उपाशी राहू नये यासाठी काळजी घ्या. तसेच गावोगावी हिंडून त्यांनी त्या देशमुखास गावोगावी हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना न्या आणि त्यांना तिथे तुम्ही अन्नधान्य पुरवा. या कार्यास एका घडीचाही दिरंग न करणे, कारण जनतेचं नुकसान होणार नाही, प्रजा धारातीर्थी पडणार नाही, प्रजेची नाहक हत्या होणार नाही याची काळजी घ्या असे बजावलं होतं त्याला. पुढे महाराजांनी त्याला पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिली. जर रायतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल आणि लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. आपल्या सैनिकांकडून रयतेला कोणताही त्रास होऊ नये अशी काळजी महाराज घेत असे. त्याचबरोबर सैनिकांनाही सक्त ताकीद होती की रयतेला तुम्ही कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये किंवा रयतेवर जुलूम जबरदस्ती करू नये. कुठलेही तुमचे कार्य तुम्ही कामं त्या रयतेकडनं करून घेऊ नका, साध्या लोकांकडनं करून घेऊ नका, स्वतः ते कामं करा असे सैनिकांना, आपल्या भरतीत असलेल्या सैनिकांना सुद्धा त्यांनी सक्त अशी सूचना दिलेली होती. अशा प्रकारे सामान्य लोकांची सुद्धा, गरीब जनतेची सुद्धा महाराजांना काळजी असायची. पुढचं धोरण होतं लष्करविषयक धोरण. ज्याचं लष्कर बळकट तो राजा, त्याचं साम्राज्य हे बळकट असतं, हे लक्षात ठेवा. महाराजांच्या लष्कराची शिस्तही कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता. सैनिकांना ते रोख स्वरूपात वेतन द्यायचे, कारण जहागिरी देण्यापेक्षा रोख वेतन दिले तर सैनिकांमध्ये अराजकता निर्माण होणार नाही किंवा त्यांना माज येणार नाही हे महाराजांना माहिती होतं. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत द्यायचे ठरवले होते. मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणी राजवटींमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागिरी देण्याची त्यावेळेस पद्धत होती. म्हणजेच तुम्ही जर युद्ध जिंकून आले, कुठला प्रदेश मिळवला, त्या राजाला तुम्ही मदत केली असेल तर अशा सैनिकांना काय करायचे, ते जहागिरी द्यायचे किंवा काही वतनं द्यायचे, गावं त्यांना बक्षीस म्हणून द्यायचे. तर ही पद्धत महाराजांनी मोडून काढली आणि त्यांनी रोख रक्कम किंवा वेतन हे नाण्यांच्या स्वरूपात द्यायचं ठरवलं. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकांस जे काही मिळेल ते सर्व सरकारात जमा करण्यासंबंधी लष्कराला ताकीद दिली होती. जर तुम्ही शत्रूच्या मोहिमेवर जाताय तर जे काही शत्रूकडनं तुम्हाला लुटून मिळेल ते सर्व तुम्ही अगोदर सरकार जमा करा आणि त्यानंतर तुम्हाला त्यातून काही मिळेल किंवा ते रोख रकमेत तुम्हाला बढती मिळेल अशी सूचना असायची. कारण असं असायचं की शत्रूवर आक्रमण केलं, त्याची काही प्रदेश जिंकला, लूटमार केली तर त्यातील सोनं किंवा काही नाणे असायचे हे सगळे सैनिक काय लुटून न्यायचे आणि परस्परच स्वतः ते घेऊन घ्यायचे. तर ही पद्धत महाराजांनी परत मोडून काढली आणि त्यांनी सांगितलं की सरकारात ते आधी जमा करायचं. या मोहिमांमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मान सन्मान केला जात असायचा. तसंच लढाईत जे सैनिक मृत्यू पावायचे त्या सैनिकाच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची काळजी सुद्धा ते स्वतः जातीने घ्यायचे. जखमी सैनिक असतील तर त्यांच्या औषध पाण्याची सोय, त्यांना व्यवस्थित लढाईत शरण आलेल्या तसंच कैद झालेल्या शत्रू लोकांना ते सुद्धा चांगली वागणूक देत. शरण आलेल्यांना बरेचसे शत्रू सैनिक हे मारून टाकायचे किंवा त्यांची हत्या करायचे. पण महाराजांनी आपल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांना अशी सूचना दिलेली होती, जर आपल्याला कोणी शरण आलेलं आहे तर त्या शत्रूला तुम्ही मारू नका किंवा त्याची हत्या करू नका, तर त्यांचे व्यवस्थित सन्मान करून त्यांच्या प्रदेशात सोडून द्या. अशा प्रकारे एक आदर्श राज्यकर्त्याचे गुण सैनिकाच्या बाबतीत सुद्धा महाराजांचे होते. प्रसंग पडला तर ते तेवढेच सक्त असायचे आणि प्रसंग पडला तर ते अतिशय मेणापेक्षाही मऊ अशा हृदयाचे होते. असे हे शिवरायांचे 2 गुण आपण अभ्यासलेले आहे. आता तिसरा गुण त्यांचा बघा, सहिष्णू वर्तन. सहिष्णू वर्तन म्हणजेच काय तर त्यांचं असलेलं मवाळ धोरण. महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यांच्यापैकी आदिलशहा, मुघल
आणि सिद्दी या सत्ता इस्लामी होत्या बघा. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुस्लिमांना आपले प्रजाजन मानले. त्या संघर्षात जो प्रदेश मिळायचा त्या प्रदेशात असलेले मुस्लिम जनता ही आपली प्रजाच आहे असं महाराज मानायचे, किंवा हे धर्माचे, मुस्लिम धर्माचे, त्यांच्यावर अन्याय करा, अत्याचार करा याच्या विरोधात महाराज होते. जरी तो प्रदेश माझ्या प्रदेशाला मी जोडला आहे तर ही सगळी प्रजा माझी आहे असं ते समजायचे. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात आणि त्या लोकांना ते आपल्या सैन्यामध्ये भरतीसुद्धा करायचे, त्यांना सर्व्हिससुद्धा द्यायचे, नोकरी पण द्यायचे. सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक त्यांच्या सैन्यात होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. स्वराज्याच्या आरमारात दौलत खान हा एक महत्त्वाचा अधिकारीसुद्धा होता. अशा प्रकारे त्यांनी फक्त धर्म बघितला नाही, जात बघितले नाही, तर व्यवस्थित त्या माणसाचे गुण बघून त्यांना ते नोकरी द्यायचे आणि आपल्या सैन्यात भरती करायचे. प्रामाणिकपणा बघायचे. प्रामाणिकपणा, मेहनत आणि त्याचबरोबर चिकाटी हे गुण महाराज सतत त्यांचे बघायचे आणि त्यानुसार त्यांना जात धर्म न बघता त्यांच्या आपल्या आरमारात, त्यांच्या सैन्यामध्ये ते भरती करायचे. महाराजांचे धार्मिक धोरण अशा प्रकारे सहिष्णू होते, म्हणजे सर्व धर्मांना ते समान मानत होते. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त झालेल्या सोयी सवलती असायच्या किंवा त्यांना काही अनुदान असायचं आजच्या भाषेत, तर ह्या सोयीसुविधा हे त्यांना तशाच ते सुरू ठेवायचे. त्यांना सरकार मार्फत असलेलं ते मदत ती तशीच ते ठेवायचे. त्यांच्या सहिष्णू धोरणांबाबत समकालीन इतिहासकार खाफी खान लिहितो, शिवाजीने आपल्या सैनिकासाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कुराणची एखादी प्रत जर सापडली, हाती पडली, तर तिला पूज्यभाव दाखवून ती मुस्लिम व्यक्तीच्या स्वाधीन करा. तिची अवहेलना करू नका किंवा तो आपल्या धर्माचा ग्रंथ नाही म्हणून त्या ग्रंथाची पायवणूक करायची असं हे योग्य नाही, कारण तो कोणाच्या तरी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे हे महाराज मानायचे. आणि अशा प्रकारे एक धार्मिक सहिष्णुतेचं धोरण एक आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांच्यामध्ये होतं. हे तुम्ही जाणून घ्या. आता तुम्हाला माहीत आहे का, यामध्ये लक्षात घ्या, जसं ते सैनिकांची काळजी घ्यायचे त्याचबरोबर शेतकऱ्यांची सुद्धा कशी काळजी घ्यायची. पीक लावणी, सिंचणी, उगवणीच्या काळात युद्धाला तोंड फुटले तर शेतकऱ्यांच्या दैन्याला काही पारावर राहत नसायच्या. जर समजा पीक लागवणीचा काळ आहे किंवा पेरणीचा काळ आहे आणि त्यावेळेस युद्ध पुकारले गेले तर शेतकरी बिचारे हवालदिल व्हायचे. सैन्य, कारण का, तर सैनिक हे शेतातून जायचे आणि सैन्याच्या पायदळी ह्या सगळे पिकं उद्ध्वस्त व्हायचे. सैन्याच्या हालचाली पेरणीच्या काळात आड तर येतच, पण सैनिक उभे पिकंही काही वेळा कापून नेत असायचे किंवा नष्ट करायचे. शेतकऱ्यांची घरे लुटत सैनिकांना अशा कृत्यापासून परावृत्त करावे असे आदेश महाराजांनी अधिकाऱ्यांना दिले होते की माझ्या सैन्यातील एकाही सैनिकांनी असे पिकांची उद्ध्वस्ती करू नये किंवा शेतकऱ्यांचं नुकसान करू नका. त्यांना योग्य ती भरपाई तुम्ही उलट द्या असे आदेश त्यांनी दिलेले असायचे. या संदर्भात 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले एक पत्र आहे, ते फार मोलाचं आहे. महाराजांनी लष्कराच्या शिस्तीसंबंधी किती बारकाईने विचार केला होता याची कल्पना तुम्हाला येऊ शकते. मी ते वाचून दाखवते तुम्हाला. बिलातीस तसवीस देऊ लागाल, एशास लोका जाती, कोणी कुणब्याचे दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागलेत. म्हणजे जी कुणबी घरं धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, कित्येक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मुघल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल. याचा अर्थ काय, तर मुघल आपल्या मुलखात आले त्याच्यापेक्षा जास्त तळतळाट तुम्हाला लागतील की तुम्ही नुकसान केलेलं आहे त्यांचं. कोणी गवत उपटून नेईल, कोणी त्यांची भाकरी नेईल, कोणी फाटे नेईल, कोणी भाजी नेईल घरातली. असं करू नका. असं जर केलं ते जे जीव मुठीत धरून बसलेले कुणबी घरं आहेत किंवा साधारण लोक शेतकरी आहेत त्या लोकांना उपाशी मरावा लागेल आणि मुघल लोकांपेक्षा जुलमी तुम्ही ठराल, त्याचे तळतळाट तुम्हाला लागतील, असा महाराजांचा अर्थ त्या पत्रामध्ये होता.
अशा प्रकारे शिवराय हे कसे एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते हे जाणून घ्या. आता याच्या पुढचा भाग मी पुढच्या पिरियडला शिकवेल. तोपर्यंत तुम्ही एकदा दोनदा वाचा हा पाठ.